नमस्कार। ही पाव किलो तोंडली घेतली आहे। तोंडली मस्त स्वच्छ धुवून अशी कापून घ्यायची आहे। आता तोंडली कापून झाली की कढईमध्ये तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये आपण कापलेली तोंडली भाजून घेणार आहोत। आता तोंडली चांगली भाजून घ्यायची, म्हणजे एक 5 मिनिटं भाजून घ्यायची। स्लो गॅसवरती, जास्त गॅस मोठा नाही करायचा आहे। आता त्याच्यामध्ये मी घरचा मसाला टाकलाय 2 चमचे, म्हणजे आपलं लाल तिखट टाकून नंतर मग हळद पाव चमचा टाकली आहे। 5 मिनिटं झाल्यावर तोंडली भाजून झाल्यावर नंतर टाकायचं आहे। आता नंतर मग ह्याच्यामध्ये मी जिरे टाकले नव्हते म्हणून मी थोडंसं तेल टाकून जिरे टाकले त्याच्यामध्ये। तुम्हाला आवडले तर टाकायचे, नाही तर नाही टाकायचे जिरे। आता हे टाकून परत परतून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडंसं हिंग टाकले त्याच्यामध्ये मी। आता परत आपण परतून घ्यायचं। फक्त कमी मसाल्यामध्ये मस्त चटपटीत तोंडली तयार होते। आता हे आमचूर पावडर टाकले मी थोडंसं, अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली आहे। ना कांदा, ना टमाटा, ना लसूण काहीच आपण ह्याच्यामध्ये टाकलं नाही आहे। फक्त घरचा मसाला आहे, हळद आणि मीठ। आणि हा एक मसाला मी बनवलेला आहे। हा म्हणजे आपण कुठल्याही भाजीला टाकू शकतो। ह्याच्यामध्ये मी चणे वाटलेले घेतलेत आणि थोडेसे त्यामध्ये तीळ घेतलेत आणि असं करून वाटून घेतलेली पावडर आहे। खूप छान टेस्ट येते आणि ह्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकलेत। बस, म्हणजे 2 चमचे चणे भाजलेले आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा मी जिरे टाकलेत। आता हे पाण्याचा शिंतोडा मारून मी थोडंसं त्याच्यावरती झाकून घेतलं होतं 2 मिनिटं। हे बघा किती मस्त छान अशी तोंडलीची भाजी झाली आहे। हे बघा, एकदम खाण्यालाही मस्त चटपटीत अशी खूप सुंदर लागते। तुम्ही एकदा करून बघा तोंडलीची भाजी आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा। माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। मस्त बिना कांदा, बिना लसूण, ना टमाटा, किती एवढी सुंदर छान भाजी होऊ शकते। आणि श्रावणाच्या महिन्यात ही भाजी करा। धन्यवाद।